गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. त्यांनी महिलांना टाळ दाखवून त्यांचं स्वागत करावं. आपण या राष्ट्रोद्धारक मातांचा या ठिकाणी अभिवादन करूया, पुष्प अर्पण करूया. त्या ठिकाणी फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. मंचावर राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमा आहे. आणि आज निसर्ग कवी बालकवींची जयंती आहे आणि यासोबतच अहिल्याबाई होळकरांची आज पुण्यतिथी आहे. अहिल्याबाईंना या ठिकाणी आपण वंदन करतोय, नमन करतोय आणि या राष्ट्रोद्धारक मातांचं वंदन करून, पूजन करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. स्वागत होतंय. त्यात परडी आहे. त्या परडीमध्ये महिला बचत गटाच्या महिलांनी विविध वस्तू बनवली आहे आणि त्या वस्तू देऊन आहे. यानंतर फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि सन्मान सुद्धा करावा. परडी देऊन स्वागत आहे. आणि त्यानंतर बहिणाबाई चौधरींचा पुतळा आपण माननीय फडणवीस साहेबांना भेट देणार आहोत. बहिणांची भूमी या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या स्वागत करूया. उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विनंती. माननीय नामदार तयार केलेली लढत असलेली परडी आणि बहिणाईंचा पुतळा देऊन हे स्वागत. या मंचावर स्मिताताई आणि लताताई सुद्धा सम्मिलित उपस्थित आहेत. आपल्या जिल्ह्याचे माननीय गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करीन जिल्हाधिकारी महोदय आदरणीय सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी आपण स्वागत करूयात. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. स्टेजवरच्या सर्व मान्यवरांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. जोरदार टाळ्या वाजवूयात. विनोदद्वारे या ठिकाणी या अभियानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या अभियानाअंतर्गत जो लाडक्या बहिणींसाठीचा कार्यक्रम आहे, जो उपक्रम आहे, यात जळगाव जिल्ह्याच्या बहिणींनी लिहिलेलं पत्र आपण आता बघणार आहोत एव्ही रूपात. सगळ्यांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. सप्रेम नमस्कार साहेब. हे पत्र लिहिताना आनंद होतोय. तुमचे आभार मानावेसे वाटतंय, पण कधी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आज तुमच्याशी जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने हितगुज करण्याची, मनातील काही सांगण्याची आम्हा बहिणींना संधी मिळाली आहे आणि म्हणूनच हे पत्र. साहेब, आपण कधी भेटलो नाही, प्रत्यक्ष बोललो नाही, पण आमच्यासारख्या कोट्यावधी महिलांचं दुःख, त्यांचे प्रश्न, त्यांच्या मनातल्या वेदना, घरातल्या समस्या हे सारं तुम्ही ओळखलं आणि महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री
लाडकी बहीण योजना सुरू केली. योजना अनेक आहेत हो, पण ही योजना जास्त भावली. साहेब, तुम्ही महिलांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलात. 1,500 रुपये ही रक्कम काहींसाठी छोटी असेल हो, पण आमच्यासाठी मात्र खूप मोठी आहे. गरीब आणि कष्ट करणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी ही 1,500 रुपयांची मदत खूप लाभदायक आहे. छोटं मोठं काम करणाऱ्या भगिनींसाठी आधार आहे. या 1,500 रुपयांतून आजारी असलेल्या भगिनी औषधं घेतील, कुणी बचत गटाचा हप्ता भरतील, कुणी मुलांच्या फीचे पैसे भरतील, कुणी शिकणाऱ्या मुलांसाठी चित्रकलेचे साहित्य नाहीतर कंपास पेटी, वह्या, पुस्तकं विकत घेतील, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करतील. काही भगिनी सॅनिटरी पॅड विकत घेतील, नाहीतर महिन्याला येणाऱ्या आजारपणावर खर्च करतील. ही 1,500 रुपयांची मदत घरातील मुख्य अडचणींसाठी खर्च करतील. पण या पैशातून आम्ही चैनीच्या वस्तू विकत घेणार नाही. आमचं घर मात्र या मदतीतून सक्षम होणार आहे. आम्हाला रक्ताच्या नाही, पण आमच्या हक्काच्या मानलेल्या भावानं दिलेली ही रक्षाबंधनाची भेट आहे. अहो, सख्खा भाऊ वर्षातून एकदाच भेटतो हो, पण आमच्या मुख्यमंत्री भावानं दर महिन्याला 1,500 रुपयांची भेट दिली आहे. आमच्या सर्वांसाठी हा आधार आहे. हे पैसे सरळ आमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याचा एकही पैसा आम्ही इतर कुणाकडे देणार नाही. घरात राहणाऱ्या महिलांना स्वावलंबी जीवन जगता यावं, हा त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारा आपल्या महाराष्ट्र शासनाचा विचार वास्तवात येतोय. साहेब, महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यासाठी आम्हा भगिनींजवळ शब्द नाही. आमची काळजी घेणारे आमचे मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री भाऊ मुंबईला राहतात, पण त्यांचं लक्ष राज्यातील सर्व भगिनींकडे आहे हेच या योजनेतून सिद्ध झालंय. अहो, आमची खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणते ना, शेतामंदी भाऊराया खाली वाकला वाकला, त्याने आपल्या कपाई टिया मातीचा लावला. मातीची आणि माता भगिनींची काळजी घेणाऱ्या आमच्या एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या लाडक्या भावांना खूप खूप धन्यवाद. आपल्या जळगावच्या लाडक्या बहिणी. जिल्ह्याच्या वतीने सर्व भगिनींच्या वतीने आपण साहेबांना प्रदान करतो. मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब, आज आम्हाला वाटतंय आम्ही सबल आहोत, आम्ही सक्षम आहोत. नारी शक्तीचा सन्मान करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्हाला लाभले आहेत. तुम्हीच केलाय सन्मान बहिणींचा. अवघ्या 2 दिवसावरती राखी पौर्णिमा आलेली आहे आणि त्यानंतर राखी पौर्णिमेसाठी ज्या भगिनी येणार त्यांची नावं मी जाहीर करते. त्यांनी मंचावरती यावं. प्रमिला लोधी, सुनंदा पाटील, जयश्री सोनवणे, आयशा मणियार, सुवर्णा सपकाळे, इंद्रायणी भोई, वैशाली वाघ यांनी मंचावर यावं. या सगळ्या माझ्या भगिनी आपल्या सगळ्या महिला शक्तीच्या प्रातिनिधिक रूपामध्ये इथं आल्या आहेत. बुद्धी, शक्ती, युक्ती, आयुधधारी अशी ही संसारी रणरागिणी म्हणजे नारी शक्ती. सदा स्वच्छ भारी संकटावरी सांभाळते आहे आज घरदार जीवन अंगणी अशी ही नारी. आम्ही सबल आहोत, आम्ही सक्षम आहोत आणि आज भाऊरायाचं औक्षण करतो आहोत राखी बांधून. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. या भावना घेऊन प्रातिनिधिक रूपात मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना या ठिकाणी राखी बांधली जाते आहे. या जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भगिनी यामध्ये आहेत. माननीय अजितदादा पवार तसंच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी भगिनी राख्या बांधतात. या माझ्या भगिनी म्हणजे नारी शक्ती. तुमचं आमचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत या मंचावर हे नारी शक्ती तुला नमन. आज भाऊरायाचं औक्षण करण्याची संधी मिळाली आहे या मंचावर. मी नारी अनंत क्षितिजे पार करणारी, क्षमता असलेली विजय शिखर सर करणारी, मी प्रेरणा शक्ती, मी नारी, मी नारी. हे सगळे मान्यवर आलेले आहेत. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आपण बसून घ्यावं.
आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एक विशेष मानपत्र या ठिकाणी देणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन करण्याची विनंती मी हर्षल यांना करते. माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. कापूस, केळी आणि कवितेचा सुपीक प्रदेश म्हणजे जळगाव जिल्हा आहे. सातपुड्याच्या पर्वतराजीत तापी, गिरणा आणि पूर्णा या नद्यांनी समृद्ध असलेला हा जळगाव जिल्हा ज्ञानेश्वर भावंडांच्या लाडक्या बहिणीच्या संत मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. साहेब, इथला शेतकरी कष्ट करणारा, मेहनती आणि काळ्या मातीतून सोनं पिकवणारा भूमिपुत्र आहे. या भूमिपुत्रांना आपला आधार वाटतो. ओला दुष्काळ असो की कोरडा, नैसर्गिक आपत्ती असो की मानव निर्मित संकट असो, आपण मुख्यमंत्री झाल्यापासून जळगाव जिल्ह्यावरील प्रेम कमी होऊ दिलं नाही. मदतीचा हात कधी आखडता घेतला नाही. साहेब, आपलं प्रेम आम्ही जळगाव जिल्हावासी कधीही विसरू शकत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेल्या भावाचं प्रेम हे अधिक असतं. म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी आपण सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील भगिनींसाठी आणि त्यातही जळगाव जिल्ह्यातील गरीब घरातल्या बहिणींसाठी मदतीची ठरणार आहे. आपण तळागाळातल्या बहिणींचे खरे भाऊ झालेला आहात. साहेब, वारकरी परंपरेतील सर्वात लांबची दिंडी ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरपासून निघत असते. अनेक दिंड्या आमच्या भागातून जात असतात. वारकरी परंपरा मानणारा असा हा भाविकांचा भूभाग आहे. इथल्या साऱ्या भाविकांसाठी आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. आयुष्यात यात्रा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पण पैशाअभावी तीर्थदर्शन यात्रा करायला मिळेल की नाही अशी साशंकता असणाऱ्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि ज्येष्ठ नागरिकांची मनातील इच्छा आपण वास्तवात आणली आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावं, त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून गरीब घरातल्या आर्थिक दुर्बल तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आता सहाय्य मिळणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या 7ही योजना म्हणजे योजनांचं सप्तक आहे. भारतीय संस्कृतीत 7 या संख्येला शुभ मानतात. जसे 7 वार, 7 सूर, 7 समुद्र, इंद्रधनुष्याचे रंग 7, ग्रह 7, सप्त ऋषी, सप्त लोक, सप्त धातू असतात. लग्नातही 7 फेरे अर्थात सप्तपदीच घेतली जाते. इतकं महत्व 7 या संख्येला आहे. आपण महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजनांसह या 7 योजना सुरू केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींकडून एकनाथ रूपी भावाला, ज्येष्ठ नागरिकांकडून मुलाला अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना, तरुणांकडून दूरदृष्टीच्या नेतृत्वाला, उपाशी राहिलेल्या तहानलेल्यांची तहानभूक दूर करणाऱ्या एकनाथाला आम्ही मनापासून वंदन करू इच्छितो. आपल्या कार्याचा गौरव करताना आणि जळगाव जिल्ह्यातील समस्त नागरिकांकडून आपल्याला हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपण हाती घेतलेलं जनसेवेचं व्रत असंच अखंडितपणे सुरू ठेवावं त्यासाठी आपल्याला मनपूर्वक सदिच्छा. आपला गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा. हे मानपत्र प्रदान करावं अशी विनंती मी जळगावचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आणि त्यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सगळे मंत्री, खासदार आणि आमदार यांना करते. लोकनेते, दूरदृष्टी असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि इथे असलेल्या समस्त भगिनींचे लाडके भाऊ, माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे. आणि या मानपत्रात आपण पाहू शकतो केळीचं पान आहे, कांद्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यावर जी राखी आहे ती कापसाची राखी आहे. भूमिपूजन सोहळा बालकवी स्मारक धरणगाव. निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांच्या जन्मगावी धरणगाव इथे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून बालकवींचं भव्य स्मारक आकाराला येणार आहे. आज 13 ऑगस्ट बालकवीची जयंती असून या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभ हस्ते धरणगाव येथील बालकवी स्मारकाचं ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन होत आहे. प्रमुख उपस्थिती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री आणि मान्यवर मंत्रिमंडळाचे
खासदार आणि आमदार महोदय. धन्यवाद सर्व मान्यवरांचे मनपूर्वक. आपण भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. महाराष्ट्राची मुलूक मैदान तो म्हणून आपण भाऊंना ओळखतो. महिला सशक्तीकरण अभियानाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या आई समान आणि माझ्या भगिनी समान बहिणींना मी प्रथमतः वंदन करतो. असं म्हणतात की हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक. हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक. बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी एक लेख. आज माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे उर्फ एकनाथरावजी मामा, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार अजित पवार साहेब, आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय अनिल भाऊ, सगळे सन्माननीय आमदार, बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मी प्रथमतः आदरणीय शिंदे साहेबांचं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री दोघांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आपल्या बहिणींच्या मागे जन्मभर उभा राहील अशा पद्धतीनं शपथ खाणारे आपण सगळे भाऊ, त्याच पद्धतीनं बहिणींच्या बायाच्या भावाची पाठीशी उभं राहण्याची शपथ घेतलेले हे आपले तिघे नेते आज जळगावमध्ये येत आहेत. आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये साहेब आम्ही 5,20,000 अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत आणि सगळ्यांचा विचार केला तर महिन्याला 78 कोटी आणि वर्षाला 940 कोटी रुपये हे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. साहेब आपला आव्हान मानलं पाहिजे की आपण अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 5,000वरून 10,000 केले, सीआरपीना 3,000वरून 6,000 केले, महिलांना आयुष्यमान भारत अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचार आपण केला, बसमध्ये महिलांना 50% सवलत दिली आणि आशा वर्करांच्या मानधनामध्ये सुद्धा आपण दुप्पट वाढ केली. लाडक्या बहिणींसाठी घटकांसाठी आपण राबवलेल्या योजना या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. काही लोक आता आपल्या बाबतीमध्ये अफवा फैलवत आहेत, बोल थापा मारत आहेत की निवडणुकीपुरती ही योजना आहे, पण या राज्याचे गल्ला मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कॅबिनेटमध्ये 35,00,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या बहिणींकरता केलेली आहे. त्यामुळे या बोलथापांना या ठिकाणी कोणी पडायचं नाहीये. आपल्याला माहिती आहे आता या बहिणी जर आमच्या मागे उभं राहिल्यात, या बहिणी आमच्या मागे उभं राहणार आहेत. 3 महिन्यांनी आमच्या निवडणुका येत आहेत आणि समोरच्यांना माहिती आहे की त्यांचे थोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे. हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी ठरवून घेतलेलं आहे. आज या जळगाव जिल्ह्यामधल्या या 3-4 दिवसाच्या केलेल्या आयोजनामध्ये, या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की उत्स्फूर्तपणे या आमच्या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांना जी योजना महाराष्ट्रामध्ये दिल्या, सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये योजना जर या 2.5 वर्षामध्ये दिल्या गेल्या असतील तर त्या महिलांकरता दिल्या गेल्या. मग महिलांना अर्ध तिकीट असेल, जन्माला आली मुलगी तिच्या पहिल्या वर्षाला 5,000 रुपये, तर ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 तिच्या अकाउंटवर जाणं असेल. त्याचप्रमाणे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शिक्षणाला आपल्याला पेन्शन असतं, तर तिचं शिक्षण मोफत असेल. आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिने असतील. हे सगळ्या योजना आमच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आले म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं 2-3 मागण्या मी आपल्या समोर मागून माझं भाषण संपवणार आहे. काही बातम्या आदरणीय
देवेंद्र भाऊ नारपारच्या बाबतीमध्ये या ठिकाणी फैलवल्या जात आहे की नारपार योजना उजाडली गेली. काही 30-35 तोडके आता इथे बाजूला उभे होते, ते झेंडे घेऊन आले पण झेंडे घेऊन वापस गेले. सांगायचा अर्थ असं, झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचा आहे, त्यांचा नाही आहे. त्यामुळे नारपारच्या बाबतीमध्ये 17,000 हेक्टर जमीन आमची सिंचनाखाली येणार आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण आमच्या जनतेला खुलासा करावा. चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये आदरणीय आमदार लताताई सोनवणे आणि आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण 500 कोटी रुपये सिंचनाकरता दिले, त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो. विधानसभेच्या वेळी आम्ही मागणी केली होती केळी महामंडळ व्हावं, त्याच्याकरता तुम्ही आम्हाला 50 कोटी रुपयाची तरतूद करून दिली, त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो. बहिणाबाईंच्या आणि बालकवी घुमरेंच्या स्मारकाला आपण मंजुरी दिली, त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो. एरंडोल MIDC असेल, मुक्ताईनगर MIDC असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असेल, या सगळ्या योजना आपण आमच्या जिल्ह्याकरता सुद्धा दिल्या, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी खूप खूप आभार मानतो. वेळ भरपूर झालेला, 12 वाजेपासून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 12 वाजेपासून महिला आलेल्या असून सुद्धा एकही महिला उठून जायला तयार नाही आहे. बाहेर सुद्धा महिला बसलेल्या आहेत, या साईडला सुद्धा महिला बसलेल्या आहेत. याचा अर्थ हा होतो की शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ आणि अजितदादा, तुम्ही जी योजना लाडकी बहिणीची आणली आहे, ही योजना छप्पर पार की आहे. योगायोगाने धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ एकाच व्यासपीठावर बसलाय. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आभार मानावा लागेल. आदरणीय देवेंद्र भाऊ आणि शिंदे साहेब बसलेले, केडी भोकरी आणि भोकर पुलाचं काम आमचं सुरू आहे. 200 कोटी रुपयाचा पूल आहे, पण त्याच्यावर 30 कोटी रुपयाची तरतूद करणे अत्यावश्यक गरजेचे आहे, नाहीतर त्याचं काम बंद होऊ शकतं. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरचा 150 कोटी रुपयाचा जो पूल आहे, त्याच्यावर सुद्धा आर्थिक तरतूद होणे हे अत्यावश्यक आहे, ते सुद्धा होणे अत्यावश्यक गरजेचे आहे, असे मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतो. वेळ भरपूर झालेला आहे. पालकमंत्री या नात्यानं आदरणीय जिल्हाधिकारी असतील, आदरणीय CO साहेब असतील, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे PWDचे सगळे अधिकारी असतील आणि मुंबईहून आलेली आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम असेल, यांच्या मेहनतीमुळे आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. आणि दादांना सांगायला आनंद वाटेल, दादा आम्ही तुमची काळजी घेतली आहे. तुमचा गुलाबी कलर या ठिकाणी आम्ही समोर बसवला आहे, की जो तुम्हाला खूप आवडतो, आणि तो गुलाबी कलर गुलाबरावांनीच बसवला आहे. त्यामुळे 100% पुढच्या काळामध्ये आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वाटतं. आपण सगळेजण आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.